मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना शॉर्ट ब्रेकला आपल्याला काहीतरी वेगळं द्यावं लागतं आणि त्यासाठी मी मुरमुऱ्यांपासून भडंग बनवत आहे। तर सगळ्यात आधी मुरमुरे 2 ते 3 मिनिटं भाजून घेणार आहे। ऊन जर असेल आपल्याकडे तर उन्हामध्ये वाळवून घेतलं तरी पण चालेल। आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी भाजून घेते। इथे मुरमुरे भाजून झालेले आहेत। त्यानंतर वेगळ्या भांड्यामध्ये ते काढून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये तेल घेते मी फोडणीसाठी। तेल थोडं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये शेंगदाणे घेणार आहे। मुरमुऱ्यामध्ये जे जे पदार्थ वापरतात त्याचा सगळ्याचाच मी इथे वापर करणार नाही। जे माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढंच मी घेतलेलं आहे। आता शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर काढून घेते आणि ते मुरमुरे काढलेले आहेत त्याच्यावरतीच टाकून घेणार आहे। आता याच तेलामध्ये लसूण घेणार आहे मी। लसणीच्या पाकळ्या आपण सोलून नाही घेतल्या तरी चालेल, फक्त त्या ठेचून घ्यायच्या आहे। आता लसूण पण ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायची। त्यानंतर लसूण काढल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे भाजून घेणार आहे। मिरचीमध्ये जे पाणी असतं ते पूर्णपणे कमी होईपर्यंत मिरची भाजून घ्यायची आहे, नाहीतर मग मिरचीत ओलसरपणा राहिला तर मग भडंग आपलं नरम पडू शकतं। म्हणून मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता मिरची भाजून झालेली आहे, त्याच्यानंतर कढीपत्ता घेणार आहे। कढीपत्ता देखील व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता कढीपत्ता पण भाजून झालेला आहे। त्यानंतर त्याच तेलामध्ये मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी टाकल्यानंतर जेव्हा तळतळते तेव्हा लगेच गॅस बंद करायचा आणि त्यानंतर मी मसाले घेणार आहे। जे मसाले आपल्याकडे अवेलेबल असतील ते घ्यायचे आहे। तिथे धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि चाट मसाला घेतलेला आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर हे मुरमुरे त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहेत। गॅस बंद आहे। आता हे सगळं मिक्स करायचं। त्यानंतर चवीपुरेसं मीठ टाकलेलं आहे आणि पिठी साखर। मीठ आणि पिठी साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं। तर भडंग आपली इथे तयार झालेली आहे आणि भेळ बनवण्यासाठी देखील या भडंगचा आपण वापर करू शकतो। तुम्ही देखील ट्राय करू शकता। पटकन होणारी ही भडंग अगदी कमी साहित्यामध्ये जे आपल्या घरी अवेलेबल आहे त्याच्यामध्ये मी जशी बनवलेली आहे तशी तुम्ही देखील ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। आणि हो, हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।